इथं माळी भोगरगाव म्हणून गाव आहे माझ्या वैजापूरच्या जवळच आहे. तर अरुण जाधव सरांनी मला एक फोन केला का आमच्या विहिरीमध्ये 2 नागिनी म्हणून. तर आता आपण बघूया काय आहे नेमकं. सरांचा धन्यवाद, यांनी न मारता आणि कोणालाही मारू येणे साप वाचवण्यात आमचं सहकार्य केलं. तर सरांचा धन्यवाद. तर चला बघूया आतून कोणते साप आहे. त्याच्यावर सध्या इकडे खाट भर पडलं. तर मित्रांनो, एका सापाला आत्ताच रेस्क्यू केलं. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठीमध्ये नाग. तर अजून एक नाग खाली विहिरीत आहे, तो पण आपण रेस्क्यू करूया. आणि इकडे जाऊ. मादी तिकडून जायचं इकडून चालू आहे. गिरण नाही ना? यार साहेब याच्यावर या तुम्ही. नाही ओके ओके मध्ये सर वर कर वर चढायला पोर साईडला. नाही आले वर आले मुनी आणली का? मुनी खावा नाही का? सुरक्षितपणे दोन्ही स्पेक्टिकल कोब्रा, मराठीत नाग, त्यांना व्यवस्थित इजा न पोहोचवता विहिरीतून काढण्यात आले. अरुण जाधव सरांचं परत एक वेळेस धन्यवाद. तर त्यांनी बाकीचे काही लोक म्हणत होते आम्ही सापाला मारतो म्हणून, तर त्यांनी मारू दिलं नाही कोणाला आणि लगेच मला फोन केला. म्हणणं असं आहे का जर शेतात निघला
हा तर मग नेमकं करायचं काय त्याला? म्हणजे शेतात निघला तर आम्हाला फोन करायचा. नाही तुम्हाला फोन करायचं झालं, पण नेमकं त्याचे मग पर्याय काय करायचा पुढचा? मारायचा का तसं राहून? मारायचं नाही, मारलं तर 3 वर्षाची सजा आहे. असं आहे का? आणि साप हा बळजबरी तुम्हाला चावत नाही. तुम्ही जर त्याला छेडलं, त्याच्यावर पाय पडला, हात हा मग पडला, आता होणारच. शेती उद्योग आहे ना. त्याचं जे विष आहे हा हा ते उंदीर, बेंडकी हे सगळं मारण्यासाठी त्याचं विष असतं. जे मोठं जनावर दिसलं त्याच्यावर विष वेस्टेज करत नाही तो. त्याला अन्न पचवण्यासाठी ते काम येतं. त्याचं विष माणसासाठी नाहीये. तुमच्या माणसाजवळ येणार पण नाही. तुमचं जर समजा कुठं घरात उंदर असलं, जिथं साफ सफाई ठेवली तिथं साप येणार नाही. हा घरात जर उंदर आहे तर साप येतील. असं आहे का? घरात बेंडकुळ्या झाल्या तुमच्या कंपाऊंड मध्ये तर साप येतील. नाही आता एखाद्या वेळेस काय होतं, आता हे नागिन धरली तिने मान्य आहे. पण एखाद्या वेळेस हे जरी सगळ्यात समजा आमच्याकडे राहत आमच्या शेतात धामीन बिनविषयी धामीन काय नाही करीत शक्यतो. धामीन काही नाही करीत, फक्त धामीन काय करते पळत राहते. पण मग हे जरी ना हा जरी लय ना. हा पण मग चावलं तर घाबरायचं नाही ना. तुम्ही घाबरून नाही जायचं. मग काय करायचं, समजा तुमच्या हाताला चावला, बर हलकीशी इथं एक पट्टी, इथं एक पट्टी, इथं एक पट्टी बांधायची बर आणि सरळ शिरा सरळ हे रिकम चाळे नाही करायचे. या बाबाकडे नाही, या मंदिरात नाही. नाही. आता इथं जांभरगाव मध्ये बी मंदिर आहे. तिथले लोक म्हणे आम्ही मंदिरात हा नाही. बोल तर मंदिरात नाही न्यायचं, सरळ हॉस्पिटलला जायचं. तुम्हाला याच्यापासून तुम्ही लगेच मारणार नाही. ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, फेस येतो. हा बरोबर. साप चावल्यावर हा जर चावला तर 2.5-3 तास तुम्हाला काही नाही होणार. नाही का? तुम्ही वैजापूर मध्ये 1-1.5 तास 1 तासात पोहोचून जाते. आहे की नाही? आणि मारायच नाही, तो बळजबरी चावणार नाही तुम्हाला. म्हणजे हा बा काय होतं आपल्या पण होतं ना मग शेती उद्योगात समजा. हा तर मग आता त्याला हा. आता तुम्ही ऍक्सिडेंट व्हायचं म्हणून मोटरसायकल चालवणार सोडणार आहे का? नाही नाही, पण समोरचं येऊन धडकण्यात काय करणार आपण हा त्याला? ना, मग असं आहे ना ते. तशीच घटना नाही याच्यामध्ये आपण जर कसं व्यवस्थित तुम्हाला- चाललो संजय सर, समोरचं आलं, काय काय संजय? करणार? आपल्याशिवाय काय करू शकणार? हा? त्याला धक्का लागल्याशिवाय तो चावणारच नाही. संजय तू व्हिडिओ आणि मध्ये आता मी पुढे पावसाळा चालू आहे, सगळ्यांनी सावध राहायचं. आपल्याकडे 3च विषारी आहे. आपल्या या भागामध्ये 3च विषारी आहे. नाग, घोणस, मण्यार. नाग आणि मण्यास. हा, तुम्ही हा. परवड म्हणते. नाही परवडतं लय बेकार आहे. ते अंगावर झाप मारून चावणार, तिच्या जवळ बी नाही जायचं. चावत नाही तो, फक्त फुसकारा जरी मारला ना तर तरी काय काम होत त्याचे. नाही परवडचं काम आहे ना इतकं बेकार आहे. फुसकारा फक्त पोटात नाही लवकर. तर मित्रांनो, हेच सापाबद्दल म्हणजे खेड्यामध्ये अजून पण अंधश्रद्धा, अंधविश्वास आहे. आता हे म्हणतं फुसकारा मारल्यानंतर नाही नाही काही, आता मी किती जरी समजून सांगितलं तरी लोक ऐकत नाही. धामण साप हे गाई म्हशीच्या पायाला पीळ मारून दूध पिते. हो आता हो नाही धामीन मारती हो पीळ. हे दुसरी किरकोळ मी सगळं सांगून थकलो, पण लोकांना कळत नाही. बरोबर. पण माझं सांगायचं जे काम आहे ते मी करणारच आहे. बरं. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अजून काही विचारायचंय? नाही काहीच नाही सर. नाग, घोणस, मण्यार या 3 पासून सावध राहायचं. मण्यार रात्रीचं निघतो, भरपूर प्रमाणात चावतो. आता नाग जसा तुम्हाला इशारा करणार, चावायच्या आधी फणा काढणार, सूज येणार, तुमचं दुखणार. घोणस पण कुकरच्या शिट्टीसारखा आवाज मारणार आणि झाप मारून चावणार. तिथे सगळ्यात खतरनाक घोणस. ती पण सर लय एक खतरनाक चावते. मी काय म्हणतो तुम्हाला ऐका ना, ते काळ एकदम किरकोळ राहत काळ, त्याला काय करणार? तेच ना, मग रात्रीचा मण्यार जो निघतो हा. हा तुम्हाला हे 2 साप नाग आणि घोणस तुम्हाला सावध करणार. हा. पण मण्यार हा सावध नाही करणार. नाही सावध कर. हा याला आमच्या मराठी भाषेत, सर्पमित्राच्या भाषेत आम्ही सायलेंट किलर म्हणतो. असं आहे का? तर तो साप माणसाच्या अंतुरणात शिरतो. काय झालं सर, त्याला आहे ना आमची एक पत्नी लगेच डंस करून गेलेली. तुम्हाला तेवढं रात्री चावला का? हा रात्री चावला. रात्री चावला ना मण्यार जातीचा हा साप होता मण्यार तो. जातीचा काळा होता. आता शिवर हा- कावळा. हा 2.5-3 तास देतो. घोणस 1.5-2 तास देईल. पण तो तुम्हाला 5-6 तास देईल. नाही जागेवर जागेवर नाही मारला. नाही जागेवर केलं तर तो तुम्हाला 5-6 तास देईल. आपला मण्यार तोपर्यंत तुम्ही दवाखान्यात पोहोचतात. पण स्टार्टिंग तुमच्या पोटापासून होईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच असतो. आणि स्टार्टिंग पोटापासून होईल. पोट दुखायला सुरुवात होईल. तर ऍसिडिटी असं समजायचं नाही. पहिले आपलं अंतुरण चेक करायचंय सर्वांनी. तिथं तो साप चावल्यानंतर बरोबर. थांबतो. जसं नाक थांबणार नाही, बाकीचे नाग नाही थांबणार थांबत. पण हा तिथं थांबत असतो. मण्यार जातीचा साप. तर चावल्याच्या नंतर तिथं सापडणार तुम्हाला तो साप. आणि 4-5 तास देतो. तर हॉस्पिटलला तुम्हाला जाता येईल. आणि घाबरून जायचं नाही. घाबरल्याने अटॅक येऊ शकतो एखाद्या होता वेळेस. ना.
कोणताही साप चावला तर हा, नाही गडबडत. हे तीनच विषारी आहे, बाकी सगळे बिनविषारी आहे. साप बळजबरी चावत नाही, मला रोजचे काहीच साप चावतात, पण बिनविषारी चावला तर याला डोकं शांत ठेवून पद्धतशीर कशा पद्धतीने पकडावं लागतं याचा वापर करायचा. प्रत्येक सर्पमित्राने पण टॉंगचा वापर करा, कारण आपला जीव वाचवला तर आपण त्यांचा जीव वाचू शकतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चालेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.